जान्हवी, आजवर मी माझ्या सख्ख्या बाबांचाही कधी फोटो पाहिला नाही, तर काकाचा फोटो बघणं लांबच राहिलं. का रे असं? अगं का म्हणजे मी कदाचित लहान असताना या सगळ्याचा मला खूप त्रास होईल असं घरच्यांना वाटलं असेल, म्हणून त्यांनी दाखवला नसेल. आणि जेव्हा मला समजायला लागलं, मला कळायला लागलं, तेव्हा मग मलाच नाही बघा असं वाटलं. तुझ्या बाबांचा फोटो बघावासा वाटला नाही? जान्हवी, ज्या माणसाने माझ्या आईला मी तिच्या पोटात असताना एकटं सोडलं, त्या माणसाचा फोटोच काय, तो माणूस स्वतः माझ्या समोर आला ना तरी त्याची गरज नाहीये मला. श्री, पण बाबा आहेत रे ते तुझे शेवटी. शेवटीच. आणि त्यांचं स्थानही तेच राहील. असो, त्यामुळे त्यांचा फोटो मला कोणी दाखवला नाही हे एका अर्थी बरंच झालं. पण छोट्या आई कोणाबरोबर होत्या हे कसं कळेल आता आपल्याला? जान्हवी, मी छोट्या आईला जेवढं ओळखतो त्यावरनं मला असं वाटतं की ती आणखीन कोणाला भेटणं शक्यच नाही. माझ्या मते तरी ती काकालाच भेटायला गेली असणार. मग आता? नाही, आता काय मला माहित नाही, पण मला ही गोष्ट आवडलेली नाही. श्री, वहिनी, तू कधीपासून आहेस इथे? अगं झालं, अर्धा पाऊण तास झाला इथेच आहे. बरं, शरयूला पाहिलंस? नाही, पण आमचं सकाळपासून काही बोलणंच नाही झालं. अगं शी, काय झालं बेबी? अगं शरयू घरात नाहीये आज. पुन्हा ती कुणालाही न सांगता घराबाहेर गेली. अगो बाई, तू बाकीच्यांना विचारलंस का? सगळ्यांना विचारून झालाय. कमाल करते शरयू सुद्धा. काल एवढं सगळं झाल्यानंतर आज पुन्हा तेच. बेबी, का करत असेल ग शरयू असं? मला तर खूप काळजी वाटते बाई तिची. वहिनी, मला ना तिचा राग येतोय आता. तिच्या वागण्याचा आपल्याला त्रास होतोय हे कळायला नको का तिला? बरं ठीक आहे, एक वेळेस तिला नाही कळत आहे, पण आपण तिला सांगितलंय ना की बाई असं वागू नकोस, आम्हाला त्रास होतोय, तर पुन्हा आज तेच. काही नाही, येऊ दे आता तिला. ती आली ना की मी स्पष्टच बोलणार आहे तिच्याशी. बेबी, पण डोक्यात राख नको घालून घेऊ, शांतपणे बोल. वाद आणखी वाढवू नकोस प्लीज. वहिनी, वाद वाढू नये म्हणूनच बोलणार आहे मी त्याच्याशी. हा वाद जर वाढला ना तर पुन्हा आईपर्यंत जाईल, आणि आईच्या डोक्याला आता नवीन विषय मिळाला नकोय मला. हो ना, आत्ता कुठे श्रीचं जरा नीट चालू झालंय, त्यात आता नवीन डोकेदुखी नको. शरयूचं नेमकं काय बिनसलंय ना हेच कळेनासं झालंय मला. भाजीवाले बेबी वंस उगाच्या उगाच वाद घालत होते माझ्याशी सकाळी. म्हटलं भांडताय कशाला तुम्ही, भाजी द्या ना, मला हवी ती. तू भाजी आणायला गेली होतीस आत्ता? हो बहिणी, ही बघा ना, खूप भाजी आणली आहे, अगदी निवडून. बेबी वंसना आवडतो म्हणून फ्लावर पण आणलाय. अगं पण आठवड्याची भाजी काल आणली आहेस, तर आज परत भाजी आणायला का गेली होतीस? हो का, मी भाजी आणली आहे का? मी विसरले. अगं पण तू भाजी आणायला जातेस हे म्हणाली असतीस तर कळलं असतं ना की घरात भाजी आहे म्हणून. तेच, हे सांगायलाच विसरले. शरयू, काल एवढा गोंधळ झाला, तो तरी लक्षात आहे का तेही विसरलीस? बेबी वंस माझ्या लक्षात नाही आलं. घरातल्या माणसांना सांगून जाणं हे आपसूक झालं पाहिजे. यात विसरण्यासारखं काय आहे? का आपल्याशिवाय घरात माणसं आहेत हेही विसरलीस? बेबी थांब जरा. शरयू, अगं लक्ष कुठे असतं तुझं? हे बघ, इतक्या साध्या गोष्टीत जर तुझा गोंधळ उडायला लागला ना तर सगळं अवघड होऊन बसेल. शरयू, गमतीत होतं तोपर्यंत ठीक होतं, पण त्याचा आता आम्हाला त्रास व्हायला लागलाय. आणि जर तुला विसरायला होत असेल ना तर त्याचा उपाय तू शोधून काढ.
गाठ मार, लिहून ठेव, नाही तर वाटेल ते कर. पण या घरात असं तुला शोधत राहणं आणि जीवाला घोर करून घेणं हे आता आम्हाला नाही जमणार. आणि जर तू जाणून बुजून विसरत असशील ना, तर याचा आता वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागेल आम्हाला. वेगळं म्हणजे? बेबी श्रेयू, नको रडू. नको रडू. तुला या गोष्टीचं गांभीर्य लक्षात येतंय का? सगळ्यांच्या जीवाला घोर लागतो ग. आपल्या घरच्या माणसांशी असं वागायचं का? सांग बरं. शांत. आता आणखी एक वादळ नको आणूस या घरात श्रेयू. श्री, तू म्हणतोयस तसं छोट्या आई जर तुझ्या काकांना भेटत असतील तर त्यात चुकीचं काय आहे? अरे नवरा आहे तो त्यांचा. दुर्दैवानं. श्री, असं का बोलतोयस? आणि एवढा त्रास करून घेण्यासारखं काय आहे त्यात? जान्हवी, एवढा त्रास करून घेण्यासारखं काय आहे यात? जान्हवी आई आहे ती माझी, आणि त्या माणसाने माझ्या आईला कधी काळी खूप छळलंय. कबूल आहे श्री, पण त्या आई आहेत ना तुझ्या, मग त्यांचं भलंबुरं कशात आहे हे त्यांना कळत असणार. नाही कळत. छोट्या आईसारख्या बायकांना स्वतःचं भलंबुरं नाहीच कळत. फक्त लग्न झालंय म्हणून मारहाण करणाऱ्या नवऱ्याचं जोखड आयुष्यभर गुण्यागोविंदानं वाहणाऱ्यातल्या कॅटेगरीतली येते. माझ्या काकानं खूप छळलंय माझ्या आईला आणि त्याच्या आईला सुद्धा. हे बघ श्री, तूच म्हणतोस तुला ते आठवत नाहीयेत. अरे मग छोट्या आईंना त्यांनी छळलं किंवा नाही छळलं ह्या सगळ्या ऐकीव गोष्टी आहेत की नाही? प्रत्यक्षात काय घडलं हे आपल्याला माहिती नाहीये. अगं जान्हवी, पण मला ज्यांच्याकडून कळलंय त्या घरातल्याच आहेत ना, त्या चुकीचं कशाला सांगतील? श्री, चुकीचं असं नाही म्हणत आहे मी, पण एखाद वेळी असं होतं ना की एखादा प्रॉब्लेम आपल्याला जितका गंभीर वाटतो तितका तो नसतो कदाचित. जान्हवी, प्रॉब्लेम गंभीर नसताना तर आईजीने स्वतःच्या पोटच्या पोराला घराबाहेर काढलंच नसतं. आणि मला तो आठवत नसला ना तरी अंधाऱ्या खोलीत रडत बसणारी छोटी आई आठवते मला. माझा काका जे काही वागायचा ना ते खूप चुकीचं होतं, वाईट होतं हे कळण्याचा सेन्स मला त्या वयातही होता. त्या माणसामुळे घराचं वातावरण बिघडतंय हे कळत होतं मला. त्यामुळे ना मला खूप भीती वाटायची या सगळ्याची. आई आजीने जेव्हा काकाला घराबाहेर काढलं ना आणि तो या घरात आता यापुढे नसेल हे जेव्हा सांगितलं ना तेव्हा मला आनंदच झाला. पण या सगळ्यानंतरही जर छोटी आई आणि तुझे काका भेटत असतील तर त्यांच्यातलं नातं अजूनही टिकून आहे. जान्हवी, त्याचीच तर काळजी वाटते मला, त्याचाच तर त्रास होतोय. छोटी आई का करते असं? हे बघ श्री, छोट्या आई तेवढ्या खंबीर नाहीयेत. अरे आई आजीने तुझ्या काकाला जितक्या खंबीरपणे दूर लोटलं तितक्या खंबीरपणे छोट्या आईंना जमलं नसेल. पण जान्हवी, आई आजीचा तो निर्णय योग्य होता याची खात्री आहे मला. आणि एक गोष्ट नक्की, उद्या काहीही झालं तरी या बाबतीत मी आई आजीच्या बाजूनेच उभा राहील. काय झालं? आई आजींच्या बाजूने उभं राहण्यासाठी तुला त्यांच्या बरोबर असावं लागेल. Well, if it comes to that, I will. You will what? Yes. जान्हवी, if it comes to that, घरातला एकमेव कर्ता पुरुष म्हणून मी घरी परत येईन. काय तरी बस काय कसं काय जान्हवी? काय प्लॅन? काय प्लॅन? सुट्टीचा वगैरे प्लॅन? सुट्टी?
मी सुट्टीसाठी अर्ज नाही केलाय सर. नाही मी पण केलेलं नाहीये, पण आता मला घ्यावीच लागणार आहे सुट्टी. तुझा मूड बरा दिसत नाहीये तेव्हा तू ही सुट्टी घे, जरा मूड बरा होईल. गीताजी, आपला काय प्लॅन आहे सुट्टीचा? अर्थात आपण ऑफिसमध्ये असतानाही सुट्टीवर असल्यासारख्याच वागता, हा भाग वेगळा. पण खरी सुट्टी मिळाली तर आपण काय करणार, असं एक सवाल पुसतो आपल्याला. सुट्टी मिळणार आहे सर. मी ना मुंबईच्या बाहेर जाईन कुठेतरी. माझाही तोच प्लॅन आहे, दूर लांब कुठेतरी जाण्याचा. इबिझा, बाली, शांतपणे जाऊन सुट्टी एन्जॉय करायची, आणि ती सुद्धा एकट्याने स्मितुडी बरोबर नाही. कसा काय वाटतो माझा प्लॅन जान्हवी? पण सर आत्ता का सुट्टी घ्यायची आपण? नाही, आपण घ्यायची नाही, आपल्याला घ्यावी लागणार आहे. मला तर कायमचीच घ्यावी लागणार आहे. काय करावं बरं सुट्टीत? कुठेतरी दूरवर जाईन किंवा विपश्यना करीन म्हणतो. काय म्हणणं आहे तुमचं यावर? सर काय म्हणताय तुम्ही? काहीच कळत नाहीये. मलाही कळत नाहीये ग जान्हवी, मलाही कळत नाहीये. पण लोक आपल्याशी असे सूड उगवल्यासारखे का वागतात? का त्यांना आपली कोणी सुपारी दिलेली असते? मलाही कळत नाहीये. काय तुला जान्हवी टॉर्चरचा एक प्रकार माहितीये? माणसाला जेव्हा एखादी गोष्ट आवडत नाही ना, तीच त्याच्या समोर सतत करत राहायचं. म्हणजे काही काळाने तो भ्रमिष्ठासारखा वागायला लागतो. तुला वाटतंय मी त्याच मार्गावर आहे म्हणून? आपण हसलात, आपण माझी खिल्ली उडवली. आता मला बरं वाटलं. काय बऱ्याच वेळात आपण माझी खिल्ली उडवलेली नव्हती. आपल्यामुळेच माझी नोकरी जाणार आहे, तेव्हा आपला पृथ्वी तलावर याचा कार्यभाग साध्य झालेला आहे. आपण हसा, आपण हसा. मी कोण आपल्याला बोलणारा? आपण हसा. सर तुमची नोकरी जाणार आहे म्हणजे? जान्हवी, ही बँक आहे. काय आहे? बँक आहे. म्हणजे हे मी तुला नाही सांगत आहे, यांना सांगतोय बरं का मॅडम. ही बँक आहे, तेव्हा लोक इथे विश्वासानं पैसा ठेवतात. मोठे मोठे लोक त्यांची अकाउंट इथे उघडतात. इतर बँकात ही अभिमानाची गोष्ट समजली जाते. पण आपल्या बँकात जी काय मोठी मोठी 5-10 अकाउंट आहेत, त्यातल्या एका अकाउंटचा चेक जन्माच्या कर्मी रिटर्न आला तर त्यांना कळवण्याचं साधं सौजन्य आपल्या बँकेत नाही. म्हणजे काय केलं असतं, त्यांनी पैसे पाठवले असते किंवा फंड्स ट्रान्सफर केले असते, पण मग त्यांचा अपमान केल्याचा आनंद तुम्हाला कसा मिळाला असता? आणि दुर्दैवाने ते अकाउंट आहे आपल्याच बोर्डावरच्या एका गृहस्थांचं. म्हणजे आता माझी नोकरी जाणार, आता सुट्टी, कायमची सुट्टी. अर्थात आनंद एका गोष्टीचा आहे की रोज येऊन मला तुमच्या चुका सुधाराव्या लागणार नाहीत. दुःख हे आहे की दुसऱ्या कुठल्याही नोकरीत मला असं घरगुती वातावरण मिळणार नाही. ठीक आहे, घरी स्मितुडी माझी पिसं काढते, इथे तुम्ही माझी पिसं काढता. चला सुट्टीचं प्लॅनिंग करायला घेतो. चला सगळे मिळून सुट्टीचं प्लॅनिंग करू. पंढरीच्या वारीला जाऊ सगळे मिळून. चंद्रभागेत स्नान करू. दिंड्या पताका वैष्णव नाचती. बाप रे गीता, कठीण आहे तुझं. माझं का कठीण आहे? यांना काय होतं माझ्याशी नीट बोलायला? सारखं असं मला कमीपणा आणतात. मग यांच्यामुळेच माझ्या जास्त चुका होतात. पुढच्या जन्मी ना मी यांची बॉस आणि हे माझ्या ऑफिसचे शिपाई. काही बोलत असते जा तू. खरं तेच बोलतेय. यांच्यासारख्या पुरुषांना ना हुशार बायका सहन होत नाहीत आणि मग काहीतरी फालतूची कारणं काढून चुका काढतात. यांची बायको आणि मी जळतात ते आमच्यावर. जान्हवी, आत्ता मला खरंच खूप राग आलाय हं. आणि आत्ता जर माझं काही चुकलं असलं ना तरी सुद्धा तू माझीच बाजू घ्यायचीस माझं मन राखण्यासाठी. बरं बरं, मी तुझ्याच बाजूने. एवढी वर्ष या घरात इतक्या बायका राहत आहेत. भूतकाळ विसरून गुड्या गोविंदानं राहण्याचा प्रयत्न करतायत. पण याआधी कुणाबद्दल असं खरं खोटं करायची वेळ आली नव्हती. कुणाच्या वागण्याबद्दल असे गैरसमज निर्माण झाले नव्हते. जान्हवीशी बोलायचं राहिलंय. ती काय म्हणतेय, शरीराबद्दल काय सांगतेय हे कळल्याखेरीज मनाला स्वस्थता मिळणार नाहीये. ती एकदा
शरयू तिच्याबरोबर होती असं म्हणाली की या प्रकरणावर पडदा पडेल. जान्हवी खरं बोलेल असा मला विश्वास वाटतोय. पण म्हणजे हा विश्वास शरयू बद्दल वाटत नाहीये. का मनात अशी शंका येते? शरयू माझ्याशी खोटं बोलेल? नाही नाही नाही. जोपर्यंत माझ्या हातात काही पुरावा नाही तोपर्यंत मी तिच्याबद्दल असा विचार करता कामा नये. शरयू माझी सून नाही, माझी मुलगीच आहे. पोटच्या मुली इतकंच माझ्यावर प्रेम करते ती. शरू बाळा, आता इतक्या वर्षानंतर माझ्या मनात अशी शंका येऊ देऊ नकोस. आजवर मी जे केलं ते तुझ्या हितासाठीच केलं. स्वतःच्या मुलाला घराबाहेर काढणं सोपं नव्हतं ग. 1000 वेळा मेले मी ते करताना. किती यातना झाल्या ते माझं मला माहिती. पण तुझा केविलवाणा चेहरा पाहून मी मन घट्ट केलं. कुठून कोण आलेली मुलगी तू? तुझ्यावर अन्याय होऊ नये म्हणून माझ्या पोटच्या गोळ्याला नाकारलं. तेव्हा त्याच्याशी कठोर वागताना जेवढा त्रास झाला ना तेवढाच तुझ्याशी वागतानाही होईल. त्याला दूर करताना जेवढी रडले तितकंच दुःख तुला दूर करताना होईल. आजवर मुलांशी तत्वासाठी जे वागले ते आणि तसंच सुनांची वागण्याचा पायंडा तू पाडू नकोस बाळा. कुणी जवळचं सोडून जाण्याचा आघात आता सहन नाही होणार ग. ते झेपण्याचं ते सोसण्याचं वय नाही राहिलं माझं. मी तरी कुठे कुठे पुरी पडू शरयू. नाही नाही, तुम्ही जे काही मला म्हणाला होता त्यावर विचार केलाय मी. हो मी बोलतो ना. नाही नाही, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, मी बोलतो ताईसोबत. हो हो अगदी. आणि काय नाही नाही हो, ती नाही का म्हणणार? नाही नाही, मी बोलतो ना तिच्याशी व्यवस्थित. हो, आणि तुम्ही जसं सांगितलंय तसं अगदी आत्मविश्वासानेच बोलेन. ओके, मी कळवतो तुम्हाला. बाय. कोणाचा फोन होता? जानूशी काय बोलणार आहेस तू? आई ते मी तुला सगळं नंतर सांगतो. पेंट्या, मला सगळं आत्ताच्या आत्ता सांग, नाही तर मी तुला घराच्या बाहेरही पडू देणार नाही. अगं आई, आत्ता तुला काही नीट कळणार नाही म्हणून म्हटलं की सांगतो मी नंतर. अरे मग नीट समजावून सांग ना मला. बरं आई, आता भाऊजी गोखले गृहोद्योग सोडणार आहेत की नाही? म्हणजे हे आता नक्की ठरलं का? हो, म्हणजे त्या आजींनी त्यांना बाहेर काढलंच आहे ना कंपनीमधून. जानूशी बोलायला पाहिजे एकदा. हो, हा बोलणार आहे ना जानूशी? आई मी बोलणार नाहीये, सांगणार आहे तिला. गोखले गृहोद्योग काय एकमेव कंपनी नाहीये जिथे भाऊजी काम करू शकते. होईल सगळं ठीक, काळजी करण्यासारखं काहीच नाही. अरे पण शेवटी घरचा धंदा आहे ना तो. घबाड आहे घबाड. त्यांना म्हणावं जरा नमतं घ्या आणि अजिबात कंपनी वगैरे काही सोडू नका. अगं पण भाऊजी दुसरा बिझनेस करू शकतील. पिंट्या, अरे तुला वाटतं तेवढं हे सगळं सोपं नसतं बाबा. कसं आहे ना, काही फायनान्सर्स रेडी आहेत भाऊजींसोबत बिझनेस करायला. आणि मला असं वाटतं की भाऊजींनी नमतं घ्यायला नको. त्यांनी त्या आजींना दाखवून दिलं पाहिजे की भाऊजी सुद्धा दुसरा बिझनेस करू शकतात. पण मग ह्यात तू जानूशी बोलण्यासारखं काय? अगं आई, म्हणजे फायनान्सर, पैसा, ह्या सगळ्या गोष्टी ताई जास्त चांगल्या पद्धतीने बोलेल ना भाऊजींसोबत. अरे पण मग तू कशाला या लष्कराच्या भाकऱ्या भासतोयस? हा, तू शांत राहा ना. तू कशाला याच्यात मध्ये पडायला पाहिजे? आणि हे बघ पेंट्या, दोन मोठी माणसं ज्यावेळेस भांडत असतात ना तेव्हा आपण त्याच्यात न पडलेलं बरं. आणि होईल काय, कुठल्याही क्षणी ते एकत्र येतील आणि सगळं खापर आपल्या माथ्यावर फुटेल. त्यापेक्षा आपण आपला फायदा बघावा आणि गप्प बसावं. आई, मीही माझा फायदाच बघतोय.
अगं बाई पेंट्या, नक्की काय चाललंय तुझं? आई, त्या बिझनेसमध्ये मी भाऊजींचा बिझनेस पार्टनर असणार. मी तुम्हाला मेल केलं होतं